लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की राघव कृष्णा यांच्या दोघांमध्ये जोरजोरात बोलणं सुरू असतं आणि हेच त्या मधूला हवं असतं की जेणेकरून राघव हा कृष्णावरती चिडावा आणि त्याने तिला घराबाहेर काढावं. कारण फक्त ती सिंधू आहे हे फक्त मधूलाच माहिती असते आणि राघवला हे माहिती हे मधूला माहिती नसते. त्यामुळे राघव आणि कृष्णामध्ये वाद चालू असतात आणि याचा फायदा ही मधू उचलते. त्यानंतर राजश्री म्हणते की राघव, ह्या मुलीला लवकर आपल्या घराच्या बाहेर काढ, कारण ही घरात असोपर्यंत असेच आपल्या घरात वाद होणार आहेत. तेव्हा राघव म्हणतो की आई, मी हिच्याबद्दल काहीतरी प्रूफ शोधत आहे आणि मला प्रूफ मिळाले की मी लवकरच हिच्यावरती गुन्हा दाखल करेन. त्यानंतर घरातले सगळेजण जातात आणि मात्र राघव हा मधूला म्हणतो की मधू, तुला कोणी काही बोललं ना तर मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. कारण मला ज्यावेळेस सिंधूला कोणी काही बोलले तर किती त्रास व्हायचा, तोच त्रास मला तुझ्याबद्दल होत आहे. मला कळत नाही की मला हे असं कशामुळे होत आहे. आणि हे सर्व सिंधू ऐकत असते. मधूला पण असं वाटतं की आता राघव हा पूर्णपणे माझा झालेला आहे. म्हणून राघव असे बोलल्यानंतर मधूला ह्या गोष्टीचा आनंद होत असतो की आत्ता मी राघवला माझ्या जाळ्यात अडकवणार आणि सिंधूलाही या घरातनं कायमचं बाहेर काढून टाकणार. त्यामुळे ती राघवकडे अतिशय आश्चर्याने बघत असते. त्यानंतर राघव हा मधूला म्हणतो की मधू, मला तुझ्यावरती प्रेम झालेलं आहे आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यावेळेस मधू म्हणते की नाही, तू असं कायम बोलतो आणि मला सोडून निघून जातो. त्यावेळेस मात्र मधू त्या ठिकाणून जाऊ लागते. त्यानंतर सिंधू म्हणते राघवला काय झालं. तेव्हा राघव म्हणतो की मी तिला सर्व काही सांगितलं आहे पण तिचा अजून माझ्यावर विश्वास नाही आहे. तेव्हा मधू म्हणते की आता बघ सिंधू, मी राघवला माझा कसा करून घेते. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.